तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या द कल्प स्टॉक मार्केट इन्स्टिट्यूटमध्ये. आणि आजचा जो आपला विषय असणार आहे, तो म्हणजे अल्गो ट्रेडिंग आणि एआय ट्रेडिंग हे सक्सेसफुल आहे का कुठेतरी? किंवा याचा परिणाम एक व्यवस्थितरित्या आहे का? सर्वप्रथम एआय आणि अल्गो हे आपण समजून घेऊया. अल्गो म्हणजे काय? अल्गो ट्रेडिंग म्हणजे काय? अल्गो म्हणजे एक अल्गोरिदम. अल्गोरिदम. अल्गोरिदम म्हणजे आपण बेचा पाडा घेऊया. बे एक बे, बे दोन चार, बेत्रिक 6, बेचोक 8, बेपंच 10. बरोबर? याच्यामध्ये काय आहे? अल्गोरिदम आहे. अल्गोरिदम आहे याच्यामध्ये. कारण काय? तुम्हाला माहित आहे की 2 नंतर किती येणार आहे? 4. 4 नंतर किती येणार आहे? 6. 6 नंतर किती येणार आहे? 8. 8 नंतर किती येणार आहे? 10. हा आहे अल्गोरिदम. आता कोणी म्हणाल अल्गो ट्रेडिंग. ओके. ट्रेडिंग म्हणजे काय? ट्रेडिंग म्हणजे काय? मार्केट वारंवारता दर्शवते का? एवढं सांगा. असं काही आहे का? सोमवारी मार्केट पडणार आहे, मंगळवारी खाली येणार आहे, बुधवारी आणखीन खाली येणार आहे, गुरुवारी डायरेक्ट वरती जाणार आहे, पुन्हा शुक्रवारी अजून खाली येणार आहे. अशी काही गोष्ट आहे का? नाहीये. निश्चितता मार्केटमध्ये दर्शवता येत नाही. आता यामध्ये अल्गो. अल्गो ही एक थिंकिंग आहे. हा असं तुम्ही त्याला असं समजू शकता. तुमच्याकडे एक लहान लेकरू आहे. तुमच्याकडे लहान लेकरू आहे आणि त्या लेकराला तुम्ही सांगितलेलं आहे, "मी तुला आज ₹10 देतो. ह्या हातात मी ₹5 देतो आणि ह्या हातात मी तुला ₹5 देतो." हात ए, हात बी. बरोबर? आता जो हात ए असणार आहे, या ₹5 तू काय करणार आहेस? बिस्किट आणणार आहेस. हो. पण बिस्किट ना ₹5 खालचं आणायचंय, ₹4.5, ₹4 वगैरे किंवा ना बिस्किट ₹5 वरती आणायचंय. बरोबर? झाली? आणि दुसऱ्या हातामध्ये ₹5 त्याचं तुम्ही काय करणार आहे? चॉकलेट सांगणार आहे त्याला. त्या चॉकलेटचा अर्थ असा असणार आहे, चॉकलेट ₹1 ची जरी आणायची झाली, तर तो ₹1 ची आणणार आहे चॉकलेट, ₹2 ची किंवा ₹3 ची. बरोबर? हे तुम्ही त्या लहान लेकराला सांगितलंय. तो मुलगा गेला बिस्किटचं पॅकेट जे असणार आहे, ते आहे ₹4 ला आणि चॉकलेट आहे ₹6 ला. बरोबर? तुम्ही काय सांगितलेलं आहे? ₹5 च्या वरती चॉकलेट आणायची नाही. आणि बिस्किट पुडा पण आणायचा, तर तो किती रुपयाचा आणायचा? ₹5 आणायचा, ना की ₹4 ना की ₹6. अशा वेळेस काय करणार तो मुलगा? वापस येणार. वापस येणार. तर या सगळ्यांमध्ये तुम्ही त्या मुलांना असं जरी सांगितलं, की हां, बिस्किट पुडा तू ₹6 आणू शकतोस. परंतु मग तो काय करणार? ₹6 बिस्किट पुडा आणणार. चॉकलेटसाठी आणखीन जावं लागणार. अल्गो म्हणजे तेच आहे. बायिंग, सेलिंग, बायिंग, सेलिंग, बायिंग, सेलिंग करणार, करणार, करणार. बरोबर. बाय कुठे करायचंय ते त्याला ॲक्चुअली काय म्हणतात ना, बाय कुठं करायचंय हे त्याला माहीत आहे. सेल कुठं करायचंय हे त्याला माहीत आहे. तुम्ही काय केलेली तशी सेटिंग करून दिलेली. थोडक्यात सांगायचं झालं, स्टॉप लॉस आणि काय म्हणतात त्याला ब्रेक इव्हन ब्रेकडाउन, अप ट्रेंड वगैरे ह्या ज्या गोष्टी आहेत ना, कुठेतरी तुम्हीच एक हे कॉम्प्युटराइज करून त्याच्यामध्ये लावताना त्यालाच लोकं अल्गो समजतात. अल्गोचा मीनिंग आणखीन तरी महाराष्ट्रामध्ये माझ्या मते कोणाला जास्त माहीत नाहीये. नाही माहिती आहे. आणि अल्गोचा जर खरंच अल्गोरिदम जर एखाद्यानं तसा क्रिएट केला असणार, तुम्हाला का सांगणार तो? कारण तो लाखो करोड रुपये कमवणार त्यानं.
कारण अशी तुम्ही जर कॅपिटल 10 पटीने केली तर ती ₹5 पासून 5-50 लाखाच्या घरात जाते. बरोबर आहे ना? एआयचा राहिला विषय. एआय म्हणजे काय? एआय काय करतं ना, जो एक्झिस्टिंग डेटा आहे मार्केटमधला, सांगायचं म्हणजे मागील 1-2 वर्षापूर्वी, 2-3 वर्षापूर्वीचा जो डेटा आहे, त्या डेटावरती प्रोसेस करून पुढचं काय करतं एआय, पुढचा पाथ, पुढचा जो वे आहे, तो निश्चित करतं. एआय हे नाही सांगू शकत, की पुढच्या 5 मिनिटामध्ये तुमच्यासोबत काय होणार आहे किंवा मार्केट काय करणार आहे. द रिझन बिहाइंड दिस काय मार्केटमध्ये जो लागतो, तो लागतो ह्युमन ब्रेन. माणसाची बुद्धी लागते तिथे, माणसाची. हे समजून सांगायला आणखीन किती दिवस लागणार? आणि माणसाच्या बुद्धीला कोणी टक्कर देऊ शकत नाही. ते पण अशी अशी माणसं, अशी लोकं जी ऑलरेडी त्या स्तरावरती, त्या पॉइंटवरती खूप मोठी आहेत, खूप नॉलेजेबल आहेत, खूप मोठा एक्सपिरियन्स आहे असा. मग तिथे एआय, अल्गो हे काहीच करू शकत नाही. हां, जरी तुम्ही अल्गो ट्रेडिंग करत असणार, बाय करणार, सेल करायच्या टायमाला ज्यावेळेस 0 होणार त्यावेळेस ते ऑटो कट करणार. सेल करा तुम्ही सपोज काही गोष्टी करायला घेणार त्या अवांतर आगळ्या-वेगळ्या होऊन बसणार त्या. सो मी असं गृहीत धरतो, की आजच्यासाठी एवढंच आणि तुम्हाला एक 100% पैकी 5% जरी समजलं असणार, तरी माझा हा प्रयत्न यशस्वी आहे, असा मी समजतो. आणि यावरती सविस्तर आपल्याला बोलणं करायचं असणार, तर नक्की एखाद्या दिवशी आपण काय करणार, टाईम देऊया आणि बोलूया. कमेंट सेशनमध्ये कमेंट करून मला नक्की सांगा, की तुम्हाला काय वाटतं आणि आपण कधी नेक्स्ट सेशन याच्यावरती बोलायला पाहिजे, असं तुम्हाला वाटतं? आजच्यासाठी एवढंच. मला एवढंच सांगायचं, की मला आवडेल तुम्हाला माझ्या दिक्कल या परिवारामध्ये समाविष्ट करून घ्यायला आणि तुमची आर्थिकता मध्ये आणखीन भर पाडायला. सो नक्की एनरोल व्हा आणि काय म्हणतात ना, दिक्कल फॅमिलीचा एक हिस्सा बना. धन्यवाद.